आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे संयुक्त वचननामा प्रसिद्ध करणार। वचननाम्याच्या प्रसिद्धीसाठी राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेना भवनात जाणार। उद्यापासून ठाकरे बंधूंच्या एकत्र सभा। पैसे फेकले म्हणजे सगळं काही करता येतं असं सत्ताधाऱ्यांना वाटतं, त्यामुळे पैसे फेकणाऱ्यांना फेका, उद्धव ठाकरेंचा निशाणा। गाफील न राहण्याच्याही सूचना दिल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विदर्भ दौऱ्यावर। नागपुरात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेणार, तर चंद्रपूर, अकोला आणि अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या सभा आणि रोड शोचं आयोजन। भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा सकाळपासूनच प्रचार। जुहू बीचवर नागरिकांशी संवाद साधला। मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर समस्या जाणून घेतल्या। बाळासाहेबांचे खरे वारसदार शिंदे आणि आम्हीच, मुख्यमंत्र्यांचा ठाकरे बंधूंवर आसूड। तर मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीच होणार, फडणवीसांचा पुनरुच्चार। बरळीतून युतीच्या प्रचाराचा श्रीगणेशा। मुंबईतील प्रचार सभेतून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। फडणवीसांना विनंती केली म्हणून ठाकरेंना गेल्यावेळी महापौरपद मिळालं, शिंदेंचा दावा। तर खरा सूर्याची पिसाळ जनतेला माहिती, ठाकरेंवर पलटवार। राजकारणात लवकरच नवा बॉम्ब फुटणार। पवार भाजपसोबत येणार का या प्रश्नावर आशिष शेलारांचं माझा कट्ट्यावर उत्तर। म्हणाले, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत जाणं चुकीचं। लव्ह जिहादचे प्रकार रोखण्याचे प्रयत्न घरातूनच करा, सरसंघचालक मोहन भागवतांचं आवाहन। कुटुंबातल्या संवादाच्या अभावामुळे लव्ह जिहाद घडत असल्याचं मत व्यक्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।